नमस्कार मित्रांनो, जेव्हा हे जग तुम्हाला कमजोर समजेल ना, तेव्हा तुमच्या मेहनतीला इतकं मजबूत बनवा की तुमचे यशच तुमचा आवाज बनलं पाहिजे. तुमच्या यशालाच तुमच्या वतीने बोलू द्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ वृश्चिक राशीसाठी अतिशय विशेष आहे. वृश्चिक राशीचे सप्टेंबर 2026 मासिक राशी भविष्य कसं असेल, सप्टेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे, आज आपण या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमचं आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय कसा राहील, नवग्रहांचे संक्रमण कसे आहे, तुमच्या राशीपासून कोणता ग्रह कोणत्या भावात विराजमान आहे, त्याचा तुमच्यावर किती सकारात्मक आणि किती नकारात्मक प्रभाव पडणार आहे, हे सर्व आपण अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, हा कार्यक्रम जन्मराशी आणि चंद्रराशीवर आधारित आहे. आज आपण तुमच्या आरोग्यापासून शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय अशा सर्व विषयांवर चर्चा करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कोणते उपाय करायला हवेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या तुमच्या राशीवर लक्ष केंद्रित करा. ही तुमची वृश्चिक रास आहे. तुमच्या राशीचे स्वामी कोण आहेत? होय, मंगळ ग्रह. मंगळ ग्रह सध्या कुठे आहे? तो 8व्या भावात आहे. तुमच्या 4थ्या भावात राहू, 5व्या भावात शनी, 10व्या भावात बृहस्पती, तर 10व्या भावात सूर्य, बुध आणि केतू आहेत. तसेच 11व्या भावात शुक्र विराजमान आहे. सर्वप्रथम तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करूया. तुमचं आरोग्य कसं राहील? हा जो पहिला भाव आहे जिथे वृश्चिक रास लिहिलेली आहे, तो तुमचं आरोग्य, प्रतिकारशक्ती, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि स्वतःबद्दलची जाणीव दर्शवतो. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या 8व्या भावात आहे. 8वा भाव हा शुभ मानला जात नाही, कारण 6वा, 8वा आणि 12वा भाव हे त्रिक भाव किंवा दुःस्थान मानले जातात. जोपर्यंत मंगळ 8व्या भावात आहे आणि गुरु 5व्या भावात आहे, तोपर्यंत आरोग्याच्या काही बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः डोकेदुखी, मायग्रेन, पोटाशी संबंधित समस्या, रक्ताशी संबंधित त्रास, त्वचेचे इन्फेक्शन किंवा ॲलर्जी यांकडे लक्ष द्या. विशेषतः 19 सप्टेंबर पूर्वी अधिक काळजी घ्या, कारण तोपर्यंत मंगळ 8व्या भावात राहणार आहे. राहूची दृष्टी देखील मंगळावर पडत आहे. मात्र 19 सप्टेंबर नंतर परिस्थितीत सुधारणा होईल, कारण त्यानंतर मंगळ 9व्या भावात प्रवेश करेल. जरी तो तिथे नीच राशीत असेल तरी भावाच्या दृष्टीने ही स्थिती तुलनेने चांगली आहे. विशेषतः डोकेदुखीकडे लक्ष द्या. तुम्ही एखाद्या कामावर खूप जास्त लक्ष केंद्रित करत असाल, त्याच कामात गुंतलेले असाल, मग ते गेम खेळणे असो किंवा ऑफिसचे काम असो, त्याचा ताण डोकेदुखीच्या रूपाने जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला थोडा आराम द्या. आता जाणून घेऊया तुमचे शिक्षण कसं राहील. 5वा भाव हा शिक्षणाचा भाव आहे. सध्या या भावात शनी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी मला कमेंट करून नक्की सांगा, मार्च 2025 पासून शनी 5व्या भावात आल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत का? तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत अधिक प्रयत्न करावे लागत आहेत का? तुम्ही एखादी कोचिंग क्लास जॉईन केली आहे का? काही बदल केला आहे का? मार्च 2025 नंतर तुम्ही कोणता फॉर्म भरला आहे का? एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे का किंवा काही मोठं करण्याचा विचार करत आहात का? कारण शनी जेव्हा 5व्या भावात येतो तेव्हा ज्या विषयाशी संबंधित भावात तो असतो त्या विषयाबद्दल व्यक्ती अधिक गंभीरपणे विचार करू लागते. 5व्या भावात शनी असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणाबद्दल अधिक विचार करतात. विवाहित व्यक्ती संततीबद्दल विचार करतात. आणि जे अविवाहित आहेत किंवा वयाने थोडे मोठे आहेत, ते काहीतरी नवीन करण्याचा, एखादी मोठी कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा किंवा वेगळं काही करण्याचा विचार करू शकतात. या काळात तुमच्या मनात अनेक विचार सुरू राहतील. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणाशी संबंधित जबाबदारी वाढेल. मात्र शनी तुम्हाला थोडं कठीण काम देईल, त्यामुळे मेहनत करावी लागेल. शनी शिस्त आणि सातत्याची मागणी करतो. तुम्हाला नियमितपणे मेहनत करावी लागेल.
मात्र त्याचा परिणाम नक्कीच चांगला मिळेल. कारण या भावाचा स्वामी बृहस्पती स्वतःच्या भावापासून 5व्या स्थानी आहे आणि त्याची 9वी दृष्टी 5व्या भावावर पडत आहे. ही अतिशय चांगली स्थिती आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. फक्त प्रयत्न आणि सातत्य सोडू नका. आता जाणून घेऊया तुमचं प्रेमजीवन कसं दिसत आहे. मित्रांनो, 5वा भाव हा प्रेमसंबंधांचा भाव देखील आहे. त्याचबरोबर तो शिक्षण, संतती आणि पूर्वपुण्याचा भाव देखील आहे. 5व्या भावात शनीची स्थिती आहे आणि बृहस्पतीची दृष्टीही या भावावर आहे. बृहस्पती जेव्हा आपल्या स्वतःच्या भावावर दृष्टी टाकतो तेव्हा तो त्या भावाचं संरक्षण करतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आपल्या घराकडे पाहते तेव्हा घरामध्ये काही अडचण आहे का, काही दुरुस्ती करायची आहे का, घराचं नूतनीकरण करायचं आहे का, याकडे ती लक्ष देते. ती आपल्या घराचं संरक्षण करते. त्याचप्रमाणे बृहस्पती जेव्हा आपल्या स्वतःच्या भावावर दृष्टी टाकतो तेव्हा प्रेमसंबंधांमध्ये कितीही समस्या आल्या तरी तो संबंध पूर्णपणे तुटू देत नाही. उलट परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये संवाद बंद असेल तरी दोघांच्याही मनात पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा विचार येऊ शकतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात प्रेमसंबंधांमध्ये पुन्हा संवाद होण्याची शक्यता आहे. मात्र शनी 5व्या भावात असल्यामुळे काही अडचणीही राहतील. संवाद होईल पण दोघेही आपल्या मतावर ठाम राहू शकतात. समोरची व्यक्ती हट्टीपणा करू शकते आणि तुम्हीही तुमच्या भूमिकेवर ठाम राहू शकता. शनीमुळे नात्यात थोडा दुरावा किंवा भावनिक थंडपणा जाणवू शकतो. तुम्हाला समोरच्याकडून काही विशिष्ट भावना किंवा प्रतिसाद अपेक्षित असतील पण समोरची व्यक्ती त्या पद्धतीने व्यक्त होईलच असं नाही. तरीसुद्धा एकूण परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया तुमचं वैवाहिक जीवन कसं राहील. वृश्चिक राशीसाठी 7वा भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव आहे. या भावाचा स्वामी शुक्र आहे. शुक्र सध्या 11व्या भावात आहे आणि 3 सप्टेंबरला 12व्या भावात प्रवेश करेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने ही स्थिती चांगली मानली जाते. कारण 12व्या भावातील शुक्र प्रेम, भावना, रोमॅन्टिक वातावरण आणि परस्पर आकर्षणासाठी चांगला मानला जातो. सप्तम भावाचा स्वामी 12व्या भावात जाणे वैवाहिक जीवनासाठी सकारात्मक ठरू शकते. सप्टेंबर महिन्यात पती-पत्नीमध्ये एकत्र फिरण्याचा योग बनू शकतो. विशेषतः तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्ही प्रवासाचे नियोजन करू शकता किंवा प्रत्यक्ष प्रवासालाही जाऊ शकता. विशेषतः हिरवळ असलेली ठिकाणे, समुद्रकिनारे किंवा डोंगराळ भाग यांसारख्या ठिकाणी जाण्याचा योग दिसत आहे. एकूणच वैवाहिक जीवनासाठी सप्टेंबर महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, वृश्चिक राशीचं भाग्य आणि करिअर. 9वा भाव हा भाग्याचा भाव आहे. तुमच्या 9व्या भावात बृहस्पती विराजमान आहे. 10वा भाव हा करिअर आणि कर्माचा भाव आहे. या भावात सूर्य, बुध आणि केतू विराजमान आहेत. 9व्या भावात कोण आहे? बृहस्पती. 9व्या भावाचा स्वामी चंद्रमा आहे आणि भाग्याचा कारक ग्रह बृहस्पती आहे. विशेष म्हणजे बृहस्पती स्वतःच भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे भाग्याच्या दृष्टीने ही स्थिती महत्त्वाची ठरते. तुमचं भाग्य खूपच चांगलं आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, मे 2026 नंतर तुम्ही याच वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही असा काही विचार केला आहे का की मला आता काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे? तुमच्या घरात किंवा कुटुंबात एखादं शुभकार्य झालं आहे का? हवनयज्ञ झाला आहे का? एखादा आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रवास झाला आहे का? मे महिन्यानंतर तुम्ही काही गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे का? उदाहरणार्थ सोने, मालमत्ता किंवा इतर कोणत्याही गोष्टीत गुंतवणूक केली आहे का? मे महिन्यानंतर तुम्ही यापैकी काही केलं आहे का ते मला नक्की सांगा. आणि जर मे महिन्यानंतर तुम्ही अजून काही केलं नसेल तर येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर पूर्वी तुम्ही यापैकी काहीतरी करण्याची शक्यता आहे. हे लिहून ठेवा. एकतर तुम्ही सोने किंवा मालमत्तेत गुंतवणूक कराल
एखादं हवनयज्ञ किंवा शुभकार्य कराल, एखाद्या शुभ ठिकाणी प्रवास कराल, धार्मिक किंवा आध्यात्मिक यात्रा कराल किंवा तुमच्या घरात कुटुंबात एखादी मोठी आणि सकारात्मक घटना घडू शकते. बृहस्पती 9व्या भावात असल्यामुळे तुमचं भाग्य मजबूत होत आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचा फक्त विचार करत बसू नका, ते प्रत्यक्षात करून दाखवा. विचार करू नका, कृती करा. फक्त विचारत बसू नका, पुढे पाऊल टाका. करिअर. आता करिअरबद्दल बोलूया. सूर्य सध्या 10व्या भावात विराजमान आहे, म्हणजेच कर्मभावाचा स्वामी स्वतःच्या कर्मभावात आहे. करिअरबद्दल एक गोष्ट नक्की सांगेन, तुम्ही सध्या एका कामात गुंतलेले असाल तर फक्त त्याच एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. काहीतरी अतिरिक्त करण्याचा विचार करा. कारण वर्षातील एक महत्त्वाचा काळ असा असतो की 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळात सूर्य 10व्या भावात असतो. त्यामुळे जर तुम्ही नोकरीसाठी मुलाखत देणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला राहू शकतो. नोकरीच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. कारण सूर्य तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि आंतरिक शक्ती देतो. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. सूर्याचा 10व्या भावातील प्रभाव तुमच्या करिअरसाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार काम करता. मात्र तुमच्यात थोडा हट्टी किंवा अधिकार गाजवण्याचा स्वभाव असू शकतो. तुम्ही प्रत्येकाचं ऐकता असं नाही. मी माझ्या पद्धतीनेच काम करणार असा तुमचा स्वभाव असू शकतो. तुम्ही स्वतःला एखाद्या राजासारखं समजून काम करता आणि यामुळेच तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता दिसून येते. त्यामुळे 10व्या भावातील सूर्य तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. त्याच्यासोबत बुधाचीही स्थिती आहे. याशिवाय शुक्र 12व्या भावात जाईल आणि मंगळ 9व्या भावात प्रवेश करेल. राहूची दृष्टीही 10व्या भावावर आहे. त्यामुळे मनात थोडा गोंधळ किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर बदल करू शकता. नोकरी बदलण्याच्या दृष्टीने काळ चांगला आहे. तुमच्यासाठी पदोन्नतीचे योगही खूप चांगले दिसत आहेत. राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटत नाही की इतरांची राजकारणं तुमच्यावर फारशी चालतील. सूर्य 10व्या भावात असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. जर तुमचं काम टार्गेटवर आधारित असेल तरीही अडचण येणार नाही. सूर्य 10व्या भावात असल्यामुळे तुम्ही तुमचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी चांगली कामगिरी करू शकता. यानंतर सूर्य 11व्या भावात जाईल, ही देखील चांगली स्थिती आहे. 10व्या भावाचा स्वामी 11व्या भावात जाणे म्हणजे करिअरमधून लाभ मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नफा आणि पदोन्नतीचे योग चांगले आहेत. आता व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. बुध हा व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो. बुध 11व्या भावात येणार आहे. बुधाचा हा गोचर व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचा व्यवसायही चांगला चालण्याची शक्यता आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करा, मेहनत घ्या आणि सातत्याने काम करत राहा. परिस्थिती तुमच्या बाजूने आहे. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कोणते उपाय करायला हवेत. सर्वप्रथम हनुमान चालिसाचं पठण करा. तसेच दररोज सूर्याला जल अर्पण करा. हा उपाय तुमच्यासाठी खूप चांगला राहील. यासोबतच मंगळाच्या बीजमंत्राचा जप करा. ओम क्रा क्री क्रौं सह भौमाय नमः. तसेच चंद्राचा बीजमंत्रही करा. चंद्र नीच राशीत असल्यामुळे काही वेळा अति विचार करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. चंद्राचा बीजमंत्र ओम श्रा श्री श्रौं सह चंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आणि दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तर वृश्चिक राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फक्त एक महिना नाही तर अनेक नवीन संधींची सुरुवात ठरू शकतो. भाग्याची साथ, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात लाभ आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदलाचे संकेत आहेत. पण लक्षात ठेवा, ग्रह संधी निर्माण करतील, मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी मेहनत तुम्हालाच घ्यायची आहे. धन्यवाद. हर हर महादेव.